सरकारकडून मराठा समाजावर दडपशाही सुरू आहे. मनोज जरांगे पाटील. महाराष्ट्रातील मराठा समाजात चलबिचल नको व्हायला. आपली ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे ती कायम राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने 3 मार्चपर्यंतची आंदोलने स्थगित केली गेली आहेत. या आंदोलनाचे रूपांतर धरणे आंदोलन आणि साखळी उपोषणात करा. सरकारकडून दडपशाही सुरू आहे. अंतरवली येथील मंडप काढण्यासाठी दडपशाही सुरू आहे. तो मंडप काढू नका. दडपशाही बंद करा. मराठा अस्मितेचा मंडप आहे तो काढू नका. मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना मेल करायला सुरुवात करा. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असा मेल करा. सर्व काही शांततेत करायचे आहे. मी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. शांततेत आंदोलने केली तरी गुन्हे दाखल केले. सरकारने ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र वाटप बंद केले. इंग्रजांनी देखील एवढे केले नसेल एवढा जातीयवाद सुरू आहे. जातीय द्वेष सुरू आहे. माझी चूक असती तर मी समाजापुढे कान धरले असते. माझी मराठी समाजाला विनंती आहे, एकजूट फुटू देऊ नका. तुमच्या पदरात आरक्षण टाकेल. मला अटक केले तर आंदोलन करायचे, मात्र तर आंदोलन शांततेत करा. 7-8 दिवस शांत राहा व शांततेने सर्व बघत राहा. माझ्यासाठी SIT का काय केले असे मी 6 महिन्यांपासून आम्हाला फसवले आहे. आम्ही देखील गुन्हा दाखल करून देखील मराठे खचले नाहीत, घाबरले देखील नाहीत. आम्ही 10% नाकारलेले नाही, मात्र ते टिकणार नाही. गृहमंत्री यांनी सारथी दिली, महामंडळ दिले म्हणतात, मात्र विद्यार्थ्यांना विचारून बघा किती जाचक आहेत, त्याचा किती फायदा झाला विचारून बघा. जरांगे पाटील. जाहिरातबाजीने काहीही होणार नाही. पोलिसांची आणि SITच्या हाती काहीही लागणार नाही, फक्त रोष हाती लागेल. मराठे शांत राहून बघत आहेत. अजून तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. मराठे झोपलेले नाहीत, खचलेले नाहीत आणि घाबरलेले नाहीत. ते काय लयच मी पांगलेलं आहे मराठ्याच्या बाबतीत. मराठ्यांना काय द्यायचं मला कोणीच बोलत नाही. मराठ्या आता विरोधी पक्षनेत्याला जात नसते, विरोधी पक्षनेत्याला जात नसते, पण आता ते जात बघतेत वाटतं. ते त्यांचा शिक्का बघा ना. आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे. प्रामाणिकपणाने हे न्याय मंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा. जिथं अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा. हा, वैचारिक मतभेद असू शकते. वडंटीवार साहेबांचे आमचे वैयक्तिक असतील वैचारिक मतभेद, परंतु जिथं अन्याय वाटला, असे मोठमोठाले प्रकरणं करायला लागले, दडपशाही मराठ्यावर करायला लागली, तर त्या न्याय मंदिराने आवाज उठवला पाहिजे. म्हणजे मराठा समाज ध्यानात ठेवत असतो. कोणचा आमदार जात कोणची का असाना पण आपल्या बाजूला बोललाय, मराठा आमदार त्या दडपशाहीबद्दल बोललाय, हे ध्यानात ठेवत असते. तुम्ही सगळे गप्प बसले ना, याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून, सगळ्या आमदारांची तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतो. अधिसूचना तुम्ही काढली ना, तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे. तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होता सगळ्या मराठ्याच्या आमदारांना आणि मंत्र्यांना, की तुम्ही अधिसूचना काढली ती द्या, मग ते कसं काय एवढं करतात बघू. मग मी सुद्धा कानाला धरला असतं की माझी चूक आहे. गुन्हे मागं घेऊ म्हणले होते, तुम्ही मागं घ्या, मग तो कसं काय एवढं करतो बघू. मी तुमच्या पुढं कानं धरले असते. धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो, आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होता. तू कर, उलट करताय तुमच्या स्वार्थासाठी. गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघालात तुम्ही. माझी मराठा समाजाला विनंती, एकजूट फुटून देऊ नका. तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही, मग मरण पत्करत. आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात जाऊन मरायला तयार, पण मी हटायला तयार नाही मराठ्यांना. यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्याच वेळेने जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं, पण शांततेत. कुठंच राज्यात अशांतता आपल्याला पसरू द्यायची नाही, ही माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे. पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि शांततेत तुम्ही लाखानं करोडोने एकत्र आले, ते सरकारला द्यावंच लागणार. हे 7-8 दिवस 5-6 दिवस काय करतात आपण जरा शांत चित्ताने बघू. ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय. मी शेवटचं एवढंच सांगतो, एक 7-8 दिवस शांत बघा हे काय करते. सायलेंट राहा. महाराष्ट्रातले करोडो मराठी फक्त आमर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन समजेल, आणि शांत बघा कोणचा आमदार, कोणचा मंत्री, गृहमंत्री काय करतोय, काय षडयंत्र करतोय, आंतरवालीवर काय दडपण आणायला लागलेत, कशामुळे आणायला लागलेत. शांत माइंड ठेवा. आपण आपल्या शेतात, आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत. तुम्ही शांत चित्ताने एकदा बघितलं, एक 5-7 दिवस 7-8 दिवस शांततेने घ्या जरा. काल DYSP साहेबांचा आंबडचे ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही. त्यांना एक विनंती आहे, आणि जालन्याच्या SP साहेबांना सुद्धा विनंती, शेवटची. गृहमंत्री जाणून बुजून करतोय, तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका.
तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका. ते शांततेत आंदोलन आहे. आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा. शेवटचं सांगणं आहे माझं आज आता. आणि गृहमंत्र्याचं सांगणं आहे, असलं रडकं खेळायचं नाही. जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ दे, पण असलं रडकं खेळायचं नाही. आणि गोरगरीब मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर दडपशाही आणायचं नाही. मराठे सहन करायचं तर सहन करतील. मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. आणि शेवटचं सांगतो, नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा. लाट अंगावर घेऊ नका. तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. आणि मराठा समाजाने काही चलबिचल व्हायचं नाही. शांत चित्तानं बघा किती दिवस यांची मजा करता येते. आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची. राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येनं करायला सुरुवात करायची आजपासूनच. फेसबुकवरती आपल्या त्यांचे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं. हे काम सुरू करा. कारण आपण शांततेत करायचं सगळं काय. आता 5वा मुद्दा सांगतोय, मी हटत नाही. त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण घ्यावं, नसता याला गुंतवायचं. मी भेट नाही. मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही. हा माझा मराठ्यांना शब्द आहे. मराठ्यांशी मी गद्दारी करू शकत नाही. जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही. आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आज, मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे. मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा आंतरवाली असो ना, तिथे कुठंही असो मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून मरायला तयार आहे. परंतु मी हटायला तयार नाही. 6वा मुद्दा सांगतो, हे कशासाठी? 6 महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करीन म्हणतंय, करत नाही. सरकार गुन्हे मागं घेईल म्हणतंय, 6 महिन्यापासून आंतरवालीसह महाराष्ट्राचे घेत नाही. गॅजेट घेईन म्हणतंय, हैदराबादचं घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही, सातारा संस्थांचं घेत नाही. सरकारनं प्रमाणपत्र वाटप करायचे 1 महिन्यापासून बंद केले. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला 3 मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं. तिथे आपल्याशी दगाफटका केला. मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेत रास्ता रोको करा, तो अधिकार आहे तुमचा, जनतेचा. आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले. हे जाणून बुजून आपल्यावर अन्याय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अन्याय म्हणजे त्यांचं म्हणणं याने 10% आरक्षण स्वीकारावं. ते 10% आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं त्यांनी घ्यावं. आमची जोर जबरदस्ती नाही. परंतु मराठ्यांची मागणी, राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण, आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही. मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांगणं आहे, मी हटत नाही. चलबिचल करण्याची गरज नाही. कोणी फ्रेश राहा, सगळेजण शांत राहा, मजा बघा. किती दिवस सरकार मराठ्यावर दडपशाही करतंय. आपण वेळेवर ठरवूयात आंदोलन काय करायचं. पण